नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 2026मध्ये येणारा अधिक महिना तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतो. पण या महिन्यात लोक नकळत अशा चुका करतात ज्यामुळे पुण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. आईची ओटी कधी भरायची, कोणाची भरायची, काय द्यायचं आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत. तर आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी बहुतेक लोकांना माहीतच नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक मुलीने लक्षात ठेवलीच पाहिजे. अधिक महिना म्हणजे काय? तर मंडळी, 2026मध्ये 17 मेपासून 15 जूनपर्यंत अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास येत आहे. हा महिना दरवर्षी येत नाही, साधारणतः 3 वर्षांनी एकदा येतो. आपलं हिंदू पंचांग हे सूर्य आणि चंद्र या दोघांवर आधारित आहे. चंद्रवर्ष आणि सौरवर्ष यामध्ये काही दिवसांचा फरक पडतो आणि तो फरक भरून काढण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. पूर्वी या महिन्याला लोक धोंड्याचा महिना म्हणायचे, कारण या काळात शुभकार्य केलं जात नव्हतं. पण नंतर भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचं नाव दिलं आणि हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून पवित्र मानला जाऊ लागला. या महिन्यात काय करावं? आता हा महिना फक्त पूजा करण्यासाठी नाही, तर स्वतःला बदलवण्यासाठी आहे. या काळात रोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तुळशीपाशी दिवा लावावा. भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनाम वाचावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात दानाला खूप महत्त्व आहे, खूप जास्त मोठं महत्त्व आहे. तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान करा, गरजू लोकांना मदत करा, कारण या महिन्यात केलेली छोटी सेवा देखील अनेक पटीने फळ देते असं मानलं जातं. आता आईची ओटी का भरायची? मंडळी, या महिन्यात अधिक महिन्यातील सर्वात भावनिक आणि महत्त्वाची परंपरा म्हणजे आईची ओटी भरणे. जन्मापासून आपल्यासाठी झटणारी, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी, आपल्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारी व्यक्ती म्हणजे आई. पण आपण तिच्यासाठी शेवटचं काय केलं होतं, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. अधिक महिना हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना मानला जातो. म्हणून या काळात आईची ओटी भरून तिच्याबद्दल प्रेम, आदर आणि ऋण व्यक्त केलं जातं. आता ओटी कधी आणि कशी भरायची हे आपण पाहूया. आईची ओटी कोणत्याही दिवशी तुम्ही भरू शकता, अधिक महिना लागल्यापासून अधिक महिना संपेपर्यंत. पण शक्य असेल तर मंगळवार आणि शुक्रवार शुभ मानला जातो. ओटी भरताना काय द्यायचं? तर तांदूळ, नारळ, हळद कुंकू, खण, ब्लाऊज पीस, हिरव्या बांगड्या, गोड पदार्थ आणि शक्य असेल तर अनारसे नक्की ठेवावेत. आईला पाटावर बसवायचं, तिला हळद कुंकू लावायचं आणि मग तिच्या पदरात या वस्तू ठेवायच्या. नंतर तिच्या पायाला हात लावून तिचा आशीर्वाद घ्यायचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यात 33 या संख्येला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणून काही लोक 33 रुपये, 33 अनारसे किंवा 33 वस्तू दान करतात. जर आई नसेल तर काय करायचं? आता अनेक जण विचारतात, जर आई हयात नसेल तर काय करायचं? तर मंडळी, आई नसली तरी भावना संपत नाहीत. तुम्ही घरातील मोठ्या स्त्रीची ओटी भरू शकता. मावशी, आत्या, काकू, मोठी बहीण किंवा एखाद्या गरजू वृद्ध स्त्रीला आई म्हणून तिचा सन्मान करू शकता. कारण देवापर्यंत पोचते ती वस्तू नाही, तर ती तुमच्या मनातील भावना असते. आता जोडवीबद्दल महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊया. या अधिक महिन्यात अनेक विवाहित स्त्रिया नवीन जोडवी घेतात, जुनी बदलतात. पण इथे एक मोठी चूक अनेक जणी करतात. कधीही सोन्याची जोडवी घालू नका, कारण शास्त्रानुसार सोनं हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि पायात सोनं धारण करणं योग्य मानलं जात नाही. म्हणून नेहमी चांदीचीच जोडवी घालावी. असं मानलं जातं की चांदी शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवते, मन शांत ठेवते आणि सकारात्मकता वाढवते. मंडळी, अधिक महिना हा परंपरा पाळण्यासाठी नाही, तर स्वतःला बदलण्यासाठी आणि नात्यांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी आणि देवाची जवळीक निर्माण करण्यासाठी आहे. या महिन्यात केलेली छोटीशी सेवा, छोटं दान, छोटी प्रार्थना देखील आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. आणि लक्षात ठेवा, आईच्या आशीर्वादापेक्षा मोठं काहीच नसतं.
हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आम्ही अमरावतीकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.